हॅलो, नमस्कार मित्रांनो. आपण आलो आहे उसाटणा मैदानाला आणि आता तुम्ही उसाटणा मैदानाचं दृश्य पाहू शकता. आम्हाला उशीर झाला मैदानात यायला, त्याच्यामुळं संध्याकाळच्या टायमाचे म्हणजे 4च्या नंतरचेच व्हिडिओ काढलेले आहेत. तर त्याच्यानंतर एकदम सर्वात मोठी शर्यत जमली, ती पण आणि सर्जा विरुद्ध भोंगाडोन अशी शर्यत ना. ती शर्यत तर एकदम प्रेक्षणीय केली होती आणि एकदम मोठी शर्यत म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या बैलांना बिंजोरच्या शर्यतीमध्ये ओळखले जाणार आहे. सर्जाचं तर नावच आहे, भोंगाडोनच्या पण नावच. भोंगाडोनची अजून पण गाडी पडली नव्हती आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की ती कशा प्रकारे पडली. ती शेवटपर्यंत पहा. शेवटच्या शर्यतीची शेवटची शर्यत आपल्या चॅनलमध्ये या व्हिडिओमधली शेवटची शर्यत ठेवली आहे. तर तुम्ही आपल्या व्हिडिओला प्रतिसाद द्या आणि व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला त्यावेळेस समजेल का भोंगाडोन आणि सर्जाची कशा प्रकारे शर्यत झाली. आणि आत्ता आपण पाहू शकता की जिंकून आल्यानंतर जो गुलालवाला असतो तो कशा प्रकारे गुलाल टाकतो आणि किती टाकतो, किती भारी दिसतात बैला गुलाला. गुलालाची मजाच वेगळी असते. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, बैलगाडा नांद हा लय पारंपरिक असून पूर्वीच्या काळातला जे आपल्याला अनुभव नव्हता त्यावेळेसपासून चालत आलेला आहे आणि त्याचा छंदच वेगळा आहे. लहान मुलांपासून बैलांचा छंद. आपल्या घरात पण गोठ्यात गाई म्हशी बैला आपण वावरलेली आहेत. पहिले तर आपण किती मोठी मोठी बैला वापरायची, आता त्या आपण घरोघर शेतीची कामं कमी झाल्यामुळं आपण फक्त बैलांच्या शर्यतीच्या इकडे वळलो म्हणजे पहिले पण होती शर्यती, पण आता जास्त प्रकारात बैलांच्या शर्यतीचा नांदच वेगळा. एकच नांद म्हणजे बैलगाडा शर्यत. मग तुम्ही या शर्यतीमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की किती बैला जिंकून आल्या. आज आपण कमी घेतल्या शर्यतींची मैदानामधली व्हिडिओ आणि गुलालामधील जे गुलाल टाकतात, कोणती बैला कोणाची आहेत ते तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला प्रतिसाद द्याल आणि लाईक आणि शेअर जरूर करा. सबस्क्राईब आवडला तरच करा. अशा आपल्या अनेक व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर, तुम्ही जाऊन पाहू शकता. प्रत्येक आपल्या जवळच्या मैदानाच्या शर्यतींच्या व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते स्वतः आपण बनवतो. तर बाबा आपण दुसरीकडून घेतला आणि कोणाचा ते वापरत नाही. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण पहा. नंतर तुम्हाला शेवटी भोंगाडोन आणि सर्जा यांच्यामधली शर्यत तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. बघा समोरच आली, ही बघा ही समोरच आहे. जरूर पहा शेवटी.